हॅलो, सर्वांना नमस्कार. खरं तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही येत असतात. सुख आलं की माणसाला आनंद वाटतो, परंतु दुःख जर आपल्या आयुष्यामध्ये आलं तर ते पचवण्याची आपल्यामध्ये तेवढी ताकद नसते, परंतु ते निर्माण करावी लागते. कारण जीवन जगत असताना अनेक सुखदुःखांना, संकटावर सुखदुःखावर मात करूनच आपल्याला पुढचे पाऊल आपण पुढे टाकावे लागतात. दुःखात दुःख म्हणजे सगळी दुःख आपण पचवू शकतो, परंतु ज्यावेळेस आपले आईवडील आपल्यातून निघून जातात आणि ते परत कधीच येणारे नसतात, असे दुःख मात्र आपण पचवू शकत नाही. कारण त्याला थोडा अवधी लागतो. ते आपल्या मनातलं विसरून जाऊ शकत नाही. कारण असं अगोदरच म्हटलेलं आहे, आई हा मायेचा सागर असतो आणि तोच जर सागर आटला तर मग मुलाबाळांना तेवढं प्रेम देणारं कुणीच बाकी उरलेलं नसतं. इतरांचं प्रेम हे द्यावं लागतं आणि घ्यावं लागतं, असाच प्रकार असतो. आणि लग्न झालेल्या लेकींच्या जीवनामध्ये तर खूपच वाईट परिस्थिती निर्माण होते. आता ज्यावेळेस आपली आई आपल्या माहेरी असते त्यावेळेस आपलं सणवार, जाणं येणं सगळं काही चालू असतं, परंतु ज्यावेळेस आईचं निधन होतं, आई आपल्याला सोडून देवाघरी निघून जाते, त्यावेळेस ती माहेर मात्र परकं होतं. आणि त्या माहेरामध्ये मुलीला आपलं म्हणणारं, मनापासून प्रेम करणारं असं कोणी उरलेलं नसतं. असतात भाऊजई, असतात भाऊ असतात, परंतु त्यांची माया प्रेम हे विकत घेण्यासारखंच असतं, असंच म्हणावं लागेल. म्हणून ज्यावेळेस लेकीच्या जीवनामधून आई निघून जाते त्यावेळेस ती आईच्या प्रेमाला पारखी होते, आई विना भिकारी होते. म्हणूनच हेच शब्द व्यक्त करण्याचं काम मी केलेलं आहे. ज्यावेळेस आई जाते त्यावेळेस मुलांना तिच्या प्रेमाची ओढ लागून राहते. मुलांना वाटतं की परत परत माझी आई यावी, मला तिनं पाहावं, मला बोलावं. म्हणून ते आपल्या आईला विनंती करतात की ये, मला बोल, माझ्याशी हितगुज कर. परंतु ती आई पुन्हा कधीच येणारी नसते. ते कायमची आपल्याला सोडून निघून गेलेली असते. आणि याच भावना व्यक्त केलेल्या आहेत मी माझ्या काव्यातून. मी स्वलिखित काव्य लिहिलेलं आहे आणि त्या काव्याचं नाव आहे, काव्यगीताचं नाव आहे, वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. आता हे गीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. प्रत्येकाला आई असते आणि प्रत्येकाला मरण हे कधी ना कधी येणारच असतं, ते कधीच टळणारं नसतं. म्हणून हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये या दुःखाला सामोरं जाणं हे काही चुकलेलं नाही. मग आता आई आपल्यातून निघून गेल्यावर मुलं काय तिला विनंती करतात हे माझ्या गीतामधून ऐका. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. ध्यानी मनी ग माझ्या, मूर्ती तुझी ग बसली. कसे विसरू तुझ्या गुणाला, वाट सुनी ग दिसली. आवरू कशी मनाला, आवरू कशी मनाला. सुन जग तुझ्या विना, वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. जगण्याची आस होती, बोलत होते डोळे, ते कंठ
कंठ दाटलेले, बोल अबोल होते. मजदूर ना करावे, मजदूर ना करावे, केली विनंती पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. झोपेतुनी हो जाग, कर स्वप्न पुरती आज. देवाला औक माग, देईन तुझला व्याज. देवाला औक माग, देईन तुझला व्याज. कर एकदा गुन्हा, वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. हे नयन आतुर झाले, तुझ लाग पाहण्यासाठी. कारुसुनी दूर गेली, जरा बोल माझ्या पासी. मी दुःख अंतरीचे, मी दुःख अंतरीचे, सांगू कसे कुणा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. वाट किती मी पाहू, येणार कधी पुन्हा. येणार कधी पुन्हा.